सकाळी ऑफिसला जाताना आणि पुन्हा संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर रोजच लावण्य सुशीला देवींसोबत त्यांच्या रूममध्ये बसून ये-जा करायची. लावण्य घरी आल्यानंतर ती राहत असलेल्या रूममध्ये सुशीला देवी यांच्या सांगण्यावरून मंजू काही वेळाने लावण्यासाठी कॉफी घेऊन आली. "ही घ्या कॉफी" बोलून टेबलवर कॉफी ठेवून मंजू जायला वळली तर लावण्याने तिला आवाज दिला, "मंजूताई." तसं मंजूने वळून काय या आविर्भावात लावण्याकडे पाहिलं. "मंजूताई, तुम्ही मला आवाजावं नका करू. मी तुमच्यासारखीच आहे. तुम्ही मला तुमची मैत्रीण समजू शकता." "हूं" बोलून मंजू पुन्हा वळली. "मंजूताई, थांबा ना. बोला ना माझ्याशी." "काय बोलू?" मंजू थोडं उपरोधिक स्वरात बोलते. तिच्या बोलण्यातून जाणवत होतं की मंजूला लावण्याचं तिथे राहणं पटत नव्हतं. "काय झालं मंजूताई? तुम्ही रागावल्या आहात का माझ्यावर?" तिने मंजूच्या जवळ येत तिला विचारलं. मंजूने नकारार्थी मान हलवली. "मग तुम्ही अशा का बोलता माझ्याशी?" लावण्याने तिला विचारलं. "अशी नाही तर कशी बोलू? मी लहानपणापासून इथे या घरी राहते. मला जीव लावला मॅडमनी, पण तुम्हाला जेवढा लावत आहे तितका जीव नाही लावला त्यांनी मला कधी." "अच्छा, याचं वाईट वाटत आहे का तुम्हाला ताई?" मंजू तर आता रडतच बोलू लागलेली. "तुम्ही आला नाहीत घरी तर लगेचच तुम्हाला ऑफिसमध्ये जॉबसुद्धा दिला मॅडमनी. स्वतःसोबत त्या तुम्हाला ऑफिसमध्ये नेतात आणि येताना सोबत घेऊन येतात. एवढंच कारण आहे ना मंजूताई? याचंच वाईट वाटतंय ना तुम्हाला? तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. मी इथून जाण्याचाच विचार करत आहे, पण आता लगेच जायचं म्हटलं तर हातात पैसे लागतील. नवीन जॉब आहे, पगार मिळायला महिना तरी भरायला लागेल कामावर. सॉरी ताई, माझ्यामुळे तुम्हाला त्रास होत आहे. पण मी तुम्हाला मदत करू शकते घरातील कामांमध्ये. मला स्वयंपाक करता येतो. घरातील सर्वच कामं बऱ्यापैकी जमतात मला. राहू देत, त्याची काही गरज नाही. मला माहिती आहे तुझ्यासारख्या पडू दिसणाऱ्या मुली मोठ्या हरीब असतात. माझी कामं तुम्हाला करायला देऊन मी काय रस्त्यावर कटोरा घेऊन बसू काय? मॅडमनी सांगितलंय तुम्हाला काय हवं नको ते पाहायला म्हणून, नाहीतर मला अजिबात आवडत नाही ही अशी तुमची सेवा करायला." पटापट बोलून मंजू निघून गेली. मंजूचे शब्द काट्यासारखे बोचले लावण्याच्या मनाला. डोळे पाण्याने काठोकाठ भरलेले. मंजू रूममधून बाहेर जाताच ते कंबक अश्रू तिच्या गालावर ओघळलेच. ओठ थरथरू लागले. तिच्या मनातून रडू उच्चंबून आलं होतं, पण तिने कसं तरी सावरलं स्वतःला. तिने एक आवंडा गिळला. तिथे राहायला तिलाही आवडत नव्हतं. ती तशीच जमिनीवर बसली, 2 गुडघ्यांमध्ये तोंड लपवून. डिनरला ती बाहेर आलीच नाही म्हणून सुशीला देवीने विचारलं, "मंजू, लावू नाही आली जेवायला?" "येतीलच त्या मॅडम. काहीतरी करत बसल्या असतील रूममध्ये." मंजू म्हणाली. "तू काय करते?" "मी जेवण गरम करते मॅडम." "लाऊला बोलवायचं होतं, पण कर तू तुझं काम. मीच पाहते ती काय करते ते." आली मोठी महाराणी. हिच्यासाठी मॅडम स्वतः तिला बोलवायला चाललेत. मंजू चिडून स्वतःशीच हळू आवाजात बोलली. "लावू, जेवायचं नाही का तुला? भूक लागत नाही का गं तुला?" सुशीला देवी लावण्य राहत असलेल्या रूममध्ये येतच बोलल्या. आता त्या लाऊजवळ आल्या तशी दचकून लाऊने गुडघ्यातून डोकं वर काढलं. डोळ्यांमध्ये तरळलेले अश्रू पटकन पुसले. "काय गं, काय झालं?" त्यांनी काळजीने लगेचच विचारलं तिला. लाऊ उठून उभी राहिली. "नाही, काही नाही. ते असंच थोडं शांत बसलेली." "बघू." त्या तिचे खांदे पकडून तिला स्वतःकडे वळवतात. "रडलीस तू? आता कोणता प्रॉब्लेम लपवला आहेस माझ्यापासून?" ती, "असं काही नाही मॅडम." "मग कसं आहे म्हणून तू रडतेस ते कळू तर देत मला." "खरंच काही नाही मॅडम." ती नजर चोरत बोलते. "ठीक आहे, तुला वाटेल तेव्हा सांग बरं." "आता चल, जेवण गरम करत आहे मंजू, जेवून घे." आज कालच्या मुलांना भूक लागते की नाही तेच कळत नाही. आमच्या वेळेस मी तेव्हा तुझ्या वयाचे असताना सतत भूक लागायची मला. चल बोलून त्या तिच्या हाताला धरून बाहेर आणतात. बाहेर आल्या आल्या लावण्याकडे पाहणं टाळत होती मंजू. "वाढ जेवण आम्हाला," सुशीला देवी म्हणतात. आली मोठी महाराणी ऐकतं गिळायला. मंजू मनातच लावण्याला बोलते, पण मनातलं चेहऱ्यावर न दिसू देता वाढते लगेच. "मॅडम," बोलते ती,
जेवण वाढू लागते ती. मनातील विचारांनीच लावण्याची भूक मेलेली आधीच. कसं तरी वाढलेलं तेवढं संपवलं तिने आणि गुपचूप रूममध्ये निघून गेली. आज लावण्याला अपसेट पाहून न राहून मॅडम डिनरनंतर काही वेळाने लावण्याकडे येतात. आज नक्कीच काहीतरी बिनसलंय हिचं. हिला कोणी काही बोललं असेल का? पण इथे घरी कोणीच काही बोलणार नाही हिला. ऑफिसमध्ये कोणी काही बोललं असेल म्हणूनच ती अपसेट असेल. मी विचारतेच तिला. लाजवीट आहे ही थोडी. स्वतःहून काही सांगणार नाही. त्या दारातून तिच्याकडे पाहत मनात बोलत असतात, लावू काय करते ग? तशी बेडवर आडवी झालेली ती उठून बसते. मॅडम काय झालं? काही नाही. घाबरू नको लगेच. तुझ्याशी बोलायचं होतं थोडं. तुला स्पष्टच विचारते मी. तू अपसेट दिसत आहेस. ऑफिसमध्ये तुला कोणी काही बोललं का? तू सांग मला, मी पाहतेच त्याच्याकडे. ते कोणीही असू देत मग. नाही मॅडम, कोणी नाही काही बोलले मला. नाही, काहीतरी नक्कीच आहे. तू सांगत नाहीस मला. सांग लवकर, नाही तर या विचारात मला झोप नाही लागणार, त्या तिला म्हणाल्या. मॅडम तुम्ही रागवू नका. बोल ग लावू. तुला म्हटलं ना झोप नाही येणार मला. मॅडम मला इथे राहायचं नाही, पण इथून बाहेर पडायचं म्हटलं तर माझ्याजवळ पैसेही नाहीत. तुला इथून बाहेर का पडायचं आहे? मी आवडत नाही का तुला? मी म्हटलं ना तुला मी तुझ्या आईसारखी आहे म्हणून. तू नाही मानत का मला आईसारखं? मॅडम तसं नाही, पण मी एक सर्वसाधारण गावाकडची मुलगी आहे. एवढ्या सुखसुविधांची, एवढे चांगले पदार्थ खाण्याची सवय नाहीये मला. उगाच या भौतिक सुविधांच्या जगात गुरफटायचंही नाही मला. मला माझ्या परिस्थितीनुसार राहण्याची सोय करायची आहे. माझी पात्रता नसताना इथे राहू लागले तर या श्रीमंतीतून बाहेर पडू शकणार नाही, किंवा या सगळ्याची सवय झाल्यावर मला इथून बाहेर पडू वाटलं नाही तर नको. त्यापेक्षा इथे राहणं नकोच मॅडम. प्लीज आणखी एक मदत कराल का मॅडम? जिथे मी कमी खर्चात राहू शकेल असं ठिकाण माहीत असेल तर सांगा मला. तुझं मला इथून जाणंच पटत नाही. तू नवीन आहेस मुंबईत, अगदी नवीन कोऱ्या पाटीसारखे. जगाचा काही अनुभव नाहीये तुला. मॅडम तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही. तुम्ही मला इथे आणलं नसतं तर त्या रात्री माझी काय अवस्था झाली असती. ती मुलं माझ्या मागे लागलेली, त्यांनी माझ्यासोबत काय केलं असतं याचा विचारही नाही करू शकत मी. पण मॅडम इथे राहणंही नाही पटत मला. प्लीज मॅडम रागवू नका. मला समजून घ्या प्लीज. तू खूप स्वाभिमानी मुलगी आहेस हे तुझ्या बोलण्यातून कळतंय मला. पण इथे टिकून राहण्यासाठी स्वाभिमान, प्रामाणिकपणा पुरेसे नाहीत. गावाकडच्या साध्या माणसांसारखी माणसं नाही राहत इथे. वेगवेगळ्या स्वभावाची माणसं भेटतील तुला इथे. कळेलच तुला सर्व. तसे वेगवेगळे अनुभवही येतील. मला तुला इथून जाऊ द्यायचं नव्हतं कधीच, पण तुझ्या मनाविरुद्धही मी तुला इथे ठेवू शकत नाही. कोणत्याही नात्यात जबरदस्ती नको उगाच. आपल्या ऑफिस स्टाफमधील पायल तिच्या मैत्रिणीसोबत राहते. तिला विचारून पाहते उद्या मी. तिच्या रूममध्ये तू ॲडजस्ट झाली तर तिच्यासोबत राहतो. हा पण लक्षात ठेव, तुला कधीही कोणती मदत लागली तर लगेचच मला कॉन्टॅक्ट करायचा. असं समजू नकोस की मी इथे एकटी आहे. माझं इथे कोणीही नाही. तशी मी तुला ऑफिसमध्ये भेटेलच रोज. झोप आता. रडत बसू नकोस पुन्हा, त्या तिला बोलतात. तशी लावण्या लगेच त्यांच्या कुशीत शिरते. थँक्स मॅडम बोलते. तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत सुशीला देवी म्हणतात, खरं सांगू लावू, तुला असं इथून दुसऱ्या ठिकाणी राहायला पाठवायला मन मानत नाही ग. पण तुझ्या मर्जीचा मान राखते मी. शेवटी तुझ्या मनासारखं झालं तर तू खुश होशील. तुझ्या खुशीतच मला आनंद आहे. चल झोप आता तू. तशी लावण्या त्यांच्यापासून बाजूला होते. त्या त्यांच्या रूममध्ये निघून जातात. लावण्या विचार करते, मॅडमचं मन मी खूप दुखवलं. त्यांच्या बोलण्यातून त्या नाराज वाटत आहेत मला. पण मॅडम मी इथून गेली तरी तुम्हाला कधीच विसरणार नाही. ऑफिसमध्ये सुशीला देवींनी पायलला विचारलं तिच्या रूममध्ये ती लावण्याला ॲडजस्ट करू शकते का.
तिचा जो काय खर्च असेल तो मॅडम म्हणतात पायलला मी देईन. खर्चाचं तू टेन्शन नको घेऊस. पायल ठीक आहे मॅडम म्हणते. तसंही माझी रूममेट रूम सोडून निघून गेले. पायल लावण्याला आतापर्यंत ओळखू लागलेली. पायल मॅडमना म्हणते, लावण्य आली माझ्यासोबत राहायला तर मला बरं होईल. मला एक मैत्रीण मिळेल आणि आम्ही सोबत ऑफिसला येऊ. बरं ठीक आहे. तू लावण्याशी बोलून घे या विषयावर. आज संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर तू आमच्यासोबत ये. लावण्याचं सामान घरी आहे ते तिला घ्यायला हवं. ओके मॅडम पायल बोलते. आणखी एक तिच्याशी खूप चांगली मैत्री कर. ती नवीन आहे मुंबईत. काही गोष्टी तिला कळणार नाही तिथल्या. थोडं समजून घे तिला. मॅडम तुम्ही काहीच काळजी करू नका. मी माझ्यासारखीच बनवेल तिला बिनधास्त. बघा तुम्ही. संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर सुशीला देवींसोबत त्या दोघी घरी येतात. लावण्य राहत असलेल्या रूममध्ये जाते. तिचं सर्व सामान बॅगमध्ये भरून बॅग घेऊन ती खाली येते. सुशीला देवींच्या पाया पडून ती येते. मी मॅडम म्हणते त्यांना आणि निघते. 2-3 पावलं पुढे जाते पण पुन्हा मागे वळून पळत येऊन त्यांना बिलगते. मुसमुसत रडू लागते. अगं वेडे आता काय झालं? काही नाही. माझी आई मी कधीच पाहिली नाही. तिच्या काहीच आठवणी नाहीत माझ्या मनात. पण माझी ताई माझ्या आईविषयी बोलायला लागली की भरभरून बोलायची. बाबांविषयीही बोलायची. ताईचं बोलणं ऐकून मला नेहमी वाटायचं मला का आई नाही? देवाने माझी आई माझ्या जवळून एवढ्या लवकर काय हिरावून नेली? पण मॅडम तुमच्यामुळे मला आई कळली. आईची माया कळली. आई मुलीचं नातं जगली मी. खरंच आईसारखं दैवत या जगात दुसरं नाही म्हणतात ते खरं आहे. ज्यांना आई वडील आहेत ते खरंच खूप भाग्यवान आहेत. रडत मुसमुसत एवढं सगळं बोललेली लावण्या. मग पण तिचं बोलणं ऐकून मंजूच्या हृदयात चर्र झालं. काय हिला आई वडील नाहीत आणि मी हिच्याशी कसं बोलली? माझ्यामुळे ही घर सोडून निघाली आहे की काय? मंजू विचार करत होती. तेव्हाच मंजू ताई चला येते मी. लावण्याचा आवाज तिच्या कानावर पडला आणि मंजू भानावर आली. माझ्यामुळे तुम्ही चाललात. बोलताना मंजूच्या डोळ्यांमध्ये पाणी तरळलेलं. नाही ताई असा अजिबात विचार नका करू तुम्ही. मी जाणारच होती इथून. माझं असं आधीच ठरलेलं. पुढच्या वेळेस आपली भेट झाली की ताई तुम्ही फक्त मला लावण्याच बोलायचं. काळजी घ्या स्वतःची. चला येते मी. किती आपुलकी होती तिच्या बोलण्यात आणि पाहण्यात. लावण्य गेली त्या दिशेला पाहत मंजू फक्त विचार करत राहिली. तिच्याच वागण्याचं तिला वाईट वाटत होतं. आता सुशीला देवींनी ड्रायव्हरला त्यांना व्यवस्थित सोडून यायला सांगितलं. त्या घरात आल्यावर मंजूला त्यांनी विचारलं, काय बोललीस मंजू तू लावूला? मॅडम तुम्हाला कसं कळलं? तू बोललीस ना आता माझ्यामुळे निघालात का तुम्ही तिला? मंजू रडवेला चेहरा करून म्हणाली, चुकलं माझं मॅडम. माफ करा मला. मी पुन्हा नाही असं वागणार. तू पुन्हा असं वागायला लावू आहे का आता या घरात? ती मुलगी एवढी गुणाची तिने एका शब्दानेही तक्रार नाही केली तुझी माझ्याजवळ. मला कळत होतं तुझ्या वागण्यावरून लावू तुझ्या नजरेत सळत आहे ते. तू विसरलीस का? तुलाही असाच आसरा दिला होता मी. माफ करा मॅडम. ती पुन्हा म्हणते हात जोडून. मंजू अगं इथे राहून साधी गोष्ट कळली नाही का तुला? ज्यांना खरंच आधाराची गरज आहे अशांना आधार नाही दिला तर त्यांचं आयुष्य खराब होऊ शकतं. तुला लवकर समज येऊ देत एवढीच अपेक्षा तुझ्याकडून. बोलून त्या रूममध्ये गेल्या त्यांच्या. तसंही लावण्याच्या जाण्याने त्या डिस्टर्ब होत्या. चेहऱ्यावर तसं दाखवत नसला तरी मनातून वाईट वाटत होतं त्यांना. दुसऱ्या दिवशी सकाळी तो त्याच्या रूमच्या गॅलरीत उभा राहून केव्हाची ती गॅलरीत येण्याची वाट पाहत होता. खूप वेळ झाला तरी ती गॅलरीत आलीच नव्हती. म्हणून तो वैतागला होता. आज ही काय येत नाही? कोण होती ती तेही माहीत करून नाही घेतलं मी. गेली असेल का इथून निघून? गेली असेल तर कुठे गेली असेल? या विचारांनी चेहरा अतिशय गंभीर झाला रुद्रचा. रुद्र सरळ ताड पावलं टाकत ती राहत होती त्या रूममध्ये आला
रूमचं दार धाडकन उघडलं त्याने. आत आला. रूमवर नजर फिरवली पण रूममध्ये कोणीच नव्हतं. ती कुठे गेली? खरंच ती होती की मला भास होत होते असं वाटलं त्याला. पण पुन्हा तो म्हणाला, नाही, भास नव्हते ते. याआधी मला कधी असे भास नव्हते झाले. मग आत्ताच का भास होतील, तेही एका मुलीचे? मी तर कोणत्याच मुलीकडे ढुंकून सुद्धा कधी पाहत नव्हतो आणि हिची एक झलक पाहण्यासाठी कित्येक वेळ मी मागील काही दिवस गॅलरीत उभा राहत होतो. ती नक्कीच होती या रूममध्ये. आता ती रूममध्ये नसली तरी होती ती इथेच. माझी खात्री आहे तशी. मी पाहिलंय तिला इथे या गॅलरीत. माझी नजर धोका खाणार नाही. तो अस्वस्थतेने केसातून हात फिरवत स्वतःशीच म्हणतो. पुन्हा विचारात हरवतो कुठे असेल ती आणि वळतो तर दारात त्याला सुशीला देवी दिसतात. रुद्र त्याला आवाज देतात. तो सरळ सरळ त्यांना इग्नोर करून त्यांच्या बाजूने निघून जात असतो. रुद्र, तू इथे काय करतोस? त्या विचारतात त्याला. मिसेस किर्लोस्कर, हे घर माझंही आहे. हे विसरलात का तुम्ही? मी माझ्या घरात कुठेही जाऊ शकतो, हो ना? तू जाऊ शकतोस रुद्र, पण तुझं काही काम असेल तर मला सांग. मी करेन तुला मदत. मिसेस किर्लोस्कर, तुमची मदत घेण्याची माझ्यावर अजून तरी वेळ नाही आली आणि भविष्यात कधी तशी वेळ माझ्यावर येणार सुद्धा नाही. पुन्हा उगाचच बहाणा बनवून माझ्याशी बोलायला यायचं नाही. रुद्र बाळा, असं का बोलतोस नेहमी माझ्याशी? फार वाईट वाटतं मला. तुझं बोलणं जिव्हारी लागतं माझ्या. मग का येता माझ्याशी बोलायला? मी म्हटलं का तुम्हाला माझ्याशी बोला असं? तुमच्याशी बोलायला मला नाही आवडत. अजिबात इच्छा नसते माझी तुमच्याशी बोलण्याची. बोलून तो ताड पावलं टाकून त्यांच्या समोरून निघून जातो. त्या त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत स्वतःशीच बोलतात. रुद्र, तुला कधी कळणार मॉमचं प्रेम? तू जो गैरसमज माझ्याविषयी करून घेतला आहेस तो पूर्णपणे चुकीचा आहे. तू समजतोस तशी नाहीये मी. कितीदा समजावू बाळा मी तुला, तू ऐकूनच घेत नाहीस काही. तो तिच्याच विचारात अस्वस्थ होऊन रूममध्ये येतो. ड्रिंक बारमधून बॉटल काढून बॉटलच तोंडाला लावतो. पूर्ण बॉटल संपवतो. खूप चढते त्याला आता. नशेत बडबडू लागतो. अशी कशी लगेच निघून गेली ती? आत्ताच तर मला दिसलेली. आम्ही अजून भेटलो सुद्धा नव्हतो. तिच्या सुंदर शालीन निरागस चेहऱ्याकडे पाहून किती शांत वाटायचं मला. मला पाहायचं आहे तुला. कुठे आहेस तू? फक्त एकदाच दिस ना ग मला. प्लीज ये ना गॅलरीत. माझे डोळे आतुर झालेत तुला पाहण्यासाठी. केव्हापासून वाट पाहत आहेत ते तुझी. पाहायचं आहे माझ्या डोळ्यांना तुला. किती हरवत होते माझे डोळे तुझ्या अप्रतिम सौंदर्यात. प्लीज फक्त एकदा दिस ना ग. तो वेड्यासारखा बडबडत होता. अजूनही ती दिसत नव्हती म्हणून हातातील बॉटल खाडकन जमिनीवर जोरात आदळली त्याने. कुठे गेलीस निघून? किती बरं वाटत होतं माझ्या मनाला तुला पाहून. तूही गेलीस निघून. चांगली लोक का नाही राहत माझ्याजवळ जास्त वेळ? बोलून तो रागात रूममधील सर्वच वस्तूंची तोडफोड करायला सुरुवात करतो. रूममधून वस्तू फेकण्याचे आदळण्याचे आवाज बाहेर येत होते. ते ऐकून मंजू पळतच सुशीला देवींना बोलवायला धावली. मॅडम, ती थापा टाकत त्यांच्या रूममध्ये येऊन बोलली. अगं काय झालं तुला? एवढी का पळत आलीस तू? मॅडम, सर. पुढे काहीच मंजू बोलत नव्हती आणि इकडे सुशीला देवींचा जीव सर ऐकून अर्धा झालेला. त्या खूप घाबरलेल्या. अगं पुढे बोलशील का काही? काय झालं रुद्रला? त्या मोठ्याने चिडून बोलल्या तिला. मॅडम, ते सर रूममध्ये सर्व वस्तूंची तोडफोड करत आहेत. बाहेरपर्यंत आवाज येत आहे. काय? बोलून त्या लगेच रुद्रच्या रूमकडे धावल्या. रुद्रने रूममध्ये एकही वस्तू शिल्लक ठेवली नव्हती. सर्वच वस्तूंची त्याने तोडफोड केलेली. रुद्र, काय करत आहेस हे? त्या त्याच्याजवळ येत मोठ्याने बोलल्या. आलात मिसेस किर्लोस्कर तुम्ही? या. माझ्या आयुष्यात कोणी राहिलं असेल तर त्या फक्त मिसेस किर्लोस्कर. त्यांच्याशिवाय दुसरी कोणी चांगली व्यक्ती माझ्या आयुष्यात टिकत नाही. रुद्रच्या हातात काच रुतून त्याच्या हातातून रक्त येत असतं.
सुशीला देवी रुद्रच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत म्हणतात, रुद्र तुझ्या हाताला किती लागलंय, किती रक्त येत आहे बाळा. त्याचा हात पकडून हातात घेतात. तर तो तुम्ही इथून जा, मला खोटी सहानुभूती दाखवण्याची काहीच गरज नाही बोलत त्याचा हात त्यांच्या हातातून पटकन काढून घेतो. मंजू बघत काय उभी आहे, जा पटकन फर्स्ट एड बॉक्स घेऊन ये. हो मॅडम आणते, ती बोलते. रुद्रने रूममध्ये सर्व वस्तूंची तोडफोड केलेली पाहून मंजूलाही काही सुचलं नव्हतं. ती आणते आता फर्स्ट एड बॉक्स. मॅडम घ्या बोलते. सुशीला देवी रुद्रच्या हाताला पकडून त्याला बाहेर आणतात. तुम्ही सोडा माझा हात, तुम्ही मला हात नाही लावायचा, तुम्ही कोणीच नाही माझ्या, मी तुम्हाला माझी मॉम नाही मानत, जा निघून तुम्ही. त्याला खूपच चढलेली असते, तो शुद्धीत नसतो. तसंही त्याच्या हाताला झालेल्या जखमेला पट्टी करणं गरजेचं होतं, म्हणून त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून त्याच्या हातावर पट्टी करू लागतात. हे करण्यापेक्षा तुम्ही तिला आणाल का माझ्याजवळ, ती खूपच सुंदर आहे. आणाल का मिसेस किर्लोस्कर, तुम्ही तिला पाहायचं आहे मला तिला. ती नाही दिसली आज मला तर मी वेडा झालोय. कोण रुद्र, कोणाला आणू मी, त्यांनी विचारलं त्याला. तुम्हाला माहिती नाही का, मी हरवायचो तिला पाहण्यात, तीच ती. तिला आणाल का तुम्ही, ती नाही आता तिथे. मी शोधलं तिला पण नाही दिसली ती मला. कोणाला शोधलं रुद्र तू, तिलाच. कळत कसं नाही तुम्हाला, तुला कोणती मुलगी आवडले का, ती खूपच सुंदर आहे, अप्रतिम दिसते. प्रश्नच काय आहे न आवडण्याचा. खरंच रुद्र, कोण आहे ती मुलगी, त्याही आनंदाने विचारतात त्याला. हो खरंच खूप आवडले मला ती, पण ती नाही येत गॅलरीत आता. गॅलरीत, सुशीला देवी न समजून बोलतात. हो गॅलरीत दिसायची ती मला, स्वप्नातल्या परीसारखी, स्वर्गातल्या अप्सरेलाही लाजवेल अशी अप्रतिम सुंदर, खूपच निरागस चेहरा होता तिचा. मला पहिल्यांदाच कोणती मुलगी आवडली असेल तर ती आणि तीच. त्या मुलीत मी वेड्यासारखं हरवत होतो. ती नाही दिसत आहे तर वेडापिसा झालो आहे मी. आता सुशीला देवींना कळतं रुद्र काही वेळापूर्वी लावू राहत होती त्या रूममध्ये का गेलेला ते. त्या निरागस, साध्या, सरळ, हळव्या भोळ्या लावूविषयी त्या रुद्रसमोर काहीच बोलणार नव्हता. त्यांनी मनात ठरवलं, रुद्र बोलत आहे ते मला काहीच कळलं नाही असंच दाखवायचं त्याला. कारण रुद्र सनकी डोक्याचा होता. तो जरी त्यांचा मुलगा असला तरी त्याचा स्वभाव सुशीला देवी चांगलाच जाणून होत्या, म्हणून लावूविषयी त्या रुद्रसमोर काहीच बोलणार नव्हत्या. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत, पाहिले नसतील तर कृपया पहा. धन्यवाद.